जीवनात कधी-कधी एक छोटीशी चूक तुमचं मोठं नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या फोटोमध्ये दिसणारी ही 11 लोकांची फॅमिली। हे सगळे तिकडेच चालले होते जिथे पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता। पण आज हे सगळे जण सुरक्षित आहेत, संपूर्ण परिवार सुरक्षित आहे। पण या सगळ्यांचा जीव एका छोट्याशा चुकीमुळे वाचला। कसं आणि कोणती ती चूक होती मी सांगते। ही सगळी मंडळी एकाच कुटुंबातील आहेत आणि केरळचे रहिवासी आहेत। पहलगाममध्ये फिरण्यासाठी हे सर्वजण निघाले होते। पहलगामला हे पोहोचणार होते, पण त्यांना 2 दिवसांपर्यंत चांगलं जेवण किंवा जेवणासाठी चांगलं रेस्टॉरंट मिळत नव्हतं। पहलगामपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरच त्यांना एक ढाबा दिसला। तिथे हे सगळे जण जेवणासाठी थांबले। पण हे जेवण त्यांना जेव्हा वाढण्यात आलं तेव्हा त्यात मीठ भरपूर प्रमाणात होतं। त्यामुळे सगळेच जण त्या ढाब्यावाल्यावरती चिडले होते आणि ते तिथून निघून जात होते। त्यावेळी ढाब्यावाल्याला फार वाईट वाटलं। आपल्या इथं आलेले पाहुणे रागवल्यानं त्यांना थोडं थांबण्याची विनंती केली। फक्त 10 मिनिटात आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा हीच डिश नव्याने बनवून देऊ, तेही तुम्हाला जसं हवंय तसं। पण या फॅमिलीमधल्या एकानं विरोध करत म्हटलं, आम्हाला पहलगामला जाण्यास उशीर होतोय, आम्ही थांबू शकत नाही। पण कुटुंबातल्या इतरांनी ढाब्यावाल्याचं ऐकून थांबण्याचा निर्णय घेतला। या 10 मिनिटातच फार लांबून पहलगामवरून काही घाबरलेली लोक पळताना दिसली। घोडे पळताना दिसले। त्यांना बघताच हे कुटुंब थोडं घाबरलं आणि काहीतरी चुकीचं होत असल्याचा त्यांना संशय आला। यावेळी काही अफवा देखील त्यांच्या कानावर पडल्या। याच दरम्यान या कुटुंबातील सगळ्यांना फोन येण्यास सुरुवात झाली। नातेवाईकांचे त्यांना फोन आले, तुम्ही सगळे सुरक्षित आहात ना असं विचारत तिथे दहशतवादी हल्ला झालाय अशी माहिती त्यांना देण्यात आली। तेव्हा सीआरपीएफच्या जवानासोबत एक महिला रडताना दिसली। त्यामुळे या कुटुंबाला कळालं आणि वेळीच त्यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला। आणि अशा प्रकारे ढाब्यावाल्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे या कुटुंबाचा जीव वाचला। त्यामुळेच म्हणतात की जीवनात कधी-कधी छोट्या-छोट्या चुका मोठ्या नुकसानातून वाचवू शकते। यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।